गोकुळच्या ठेवी कमी झाल्या की ठेवी काढून घेतल्या असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता। मात्र गोकुळच्या ठेवी 322 कोटीवरून 512 कोटीवर गेल्या आहेत। त्यामध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाच्या करवीर संपर्क सभेत ते बोलत होते। गोकुळ दूध संघाच्या 9 सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यात संपर्क सभा सुरू आहेत। त्यानुसार आज करवीर तालुक्यातील सभासदांची संपर्क सभा संकल्प सिद्धी हॉल इथं आयोजित करण्यात आली होती। या संपर्क सभेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थिती लावून दूध उत्पादक सभासदांना मार्गदर्शन केलं। यावेळी गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दूध उत्पादकाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। दूध उत्पादक सभासदांना 2 रुपये जास्तीचे देण्याचा शब्द निवडणुकीच्या काळात आम्ही दिला होता। या पलीकडे जाऊन म्हशीच्या दुधामध्ये 12 रुपये आणि गाईच्या दुधात 6 रुपयांपर्यंत वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघानं म्हैस खरेदीचं अनुदान 40,000वरून 50,000 केलं। ते पूर्वी 3 वर्षांनी मिळत होतं, मात्र आता म्हैस खरेदी केल्यानंतर 10,000, पहिल्या वेतानंतर 15,000 आणि त्यानंतर 25,000 असं अनुदान दिलं जात असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। ठेवी कमी झाल्या की ठेवी काढून घेतल्या असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता। मात्र गोकुळच्या ठेवी 322 कोटींवरून 512 कोटींवर गेल्या असून त्यामध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाली आहे। त्यामुळे आमचा कारभार चोख असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईमध्ये गोकुळचा स्वतःचा पॅकिंग प्रकल्प सुरू केलाय। यामुळे पॅकिंगसाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चाची बचत झाली आहे। पशुखाद्याच्या दरात वाढ केलेली नाही। काटकसरीनं कारभार करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे। त्यामुळे अनेक चांगले निर्णय आम्ही घेऊ शकलो। गोकुळचा ब्रँड हा म्हैस दुधाचा असून शेतकऱ्यांना यामध्ये अधिक फायदा मिळावा हे आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं। 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठून पुढं 25 लाख लिटर संकलनावर जाण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। जसं तुम्ही डेअरी चालवत असताना काटकसर करता, तशाच पद्धतीनं गोकुळमध्ये देखील आम्ही सगळ्या मंडळींनी काटकसरीनं कारभार करण्याची भूमिका आम्ही प्रामुख्यानं सातत्यानं या ठिकाणी स्वीकारलेली आहे। आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हा सगळ्यांच्या पाठीशी असंच राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। 20 लाखाचा टप्पा गाठणं, पुढं 25 लाखापर्यंत जाणं हे सगळ्यांचं आमचं उद्दिष्ट उद्याच्या भविष्यकाळात असणार। मुंबईमध्ये NDDBची जागा घेण्यासंदर्भातला विषय असेल, पुण्यामध्ये विस्तार करण्याचा विषय असेल किंवा ज्या पद्धतीनं इतर संघांचं संकलन होते त्या धर्तीवर आपल्याला म्हैस दुधाचं संकलन करता येईल का, हाही प्रयत्न आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी चालू आहे। या दौऱ्यातून शेतकरी आणि संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असून म्हैस दुधाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांनी गोकुळच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा। भविष्यात गाभण जनावरांसाठी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य संघामार्फत लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान संस्था कर्मचारी प्रोत्साहन निधीमध्ये वाढ करावी, जातिवंत म्हैशींचं रेतन जास्तीत जास्त प्रमाणात संघानं उपलब्ध करून द्यावं, सुक्या वैरणीच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी यावेळी दूध उत्पादक सभासदांनी केली। म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान जाहीर केल्याबद्दल, महालक्ष्मी फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसंच शेतकऱ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा पोहोचवल्याबद्दल गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासू खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते।